तर कुलदीप तुला कसं वाटतंय रायगड फिरून? खूप मस्त वाटतंय, बघायला खूप अशी स्थळं आहेत इथे. आतापर्यंत तुम्ही एवढे टाकणार याच अजूनपर्यंत लग्न झालंय नाही, लग्न जुळत नाहीये म्हणून त्याच्या तोंडून ते स्थळ असा शब्द निघाला. काय मावशी तुझं नाव काय? आमचं लीलाबाई धुंडराम हिरवी. आणि हे काय विकतेस तू? ताक. ताक विकतेस? हा, हिरकणी विकायची ना, धंदा करायची. हाँ गॉगल वाले भाई साहब वो डायलॉग मार. ओ गॉगल वाले भाई साहब, हाँ तुम्हारा दान किधर है? हाँ. नींबू पानी इधर है. अच्छा इधर है क्या? कैसा है नींबू पानी? छान आहे. अरे किती रुपयाला आहे बोल? फक्त 20 रुपये. तुझं नाव काय बाळा? पांडुरंग कोकरे. शाळेत जातो? हो. शाळेचं नाव काय? राजीव शाळा हिरकणीवाडी. 33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा. महाराष्ट्राला जय शिवराय. आज मी माझ्या सोसायटीमध्ये आहे, मुंबई प्रभादेवीमध्ये. हे माझे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आणि माझे सहकारी आहेत. माझ्या मंडळाचं नाव आहे JK स्पोर्ट्स क्लब, म्हणजे जय खापरीदेव क्रीडा मंडळ. आणि बऱ्याच वर्षानंतर, कोरोनाच्या नंतर आम्ही चाललो आहोत रायगडावर. शिवछत्रपती महाराजांच्या रायगडावर आम्ही चाललो आहोत. जायच्या अगोदर एक शिवगर्जना होऊन जाऊ दे. तर बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. तर मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही रायगडसाठी निघालोय. आणि मागच्या सीटवर भरपूर भजनं चालू आहेत, अजून काय काय तबले वाजवत आहेत. तर आपण तिकडे जाऊन बघू नक्की काय चाललंय. 1 2 3 स्टार्ट. जय 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 महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, देवा वरदा कृष्ण कोयना मधुरा गोदावरी एकपणाचे वरती पाणी मातीच्या घागरी नदीच्या घट्टालाया एवढे ते पाणी वारा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तर आता 3 तासाच्या प्रवासानंतर मी आणि माझे सहकारी, ही माझी बस, आम्ही एका गावामध्ये येऊन पोचलो आहे चहा पिण्यासाठी. या गावाचं नाव आहे आमटेम. तर आता थोडी चहा पिऊया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवूया. सकाळचे 8:30 वाजलेत आणि मी पोचलो आहे रायगडला. तर माझे सगळे सहकारी हे नाश्ता बनवत आहेत आणि नाश्त्यामध्ये आहेत गरमागरम कांदेपोहे. तर ते कांदेपोहे खाऊन झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर आम्ही सुरुवात करणार आहोत गडावर चढण्यासाठी. तर आता एक नाश्ता करून घेऊया
आणि मग प्रोसीड करूया. तर आम्ही आलो या रायगडच्या पायथ्याशी. ही आहे रायगडला जाणारी वाट आणि आता आम्ही चाललो रायगडावर. माझे सहकारी आहेत माझ्यासोबत. किती वेळ लागतो, मध्ये मध्ये काय येतं काय नाही ते सगळं मी तुम्हाला सांगेन. जायच्या अगोदर एक शिवगर्जना होऊन जाऊ दे. तर बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. फक्त 10 ते 15 मिनटं पायऱ्यांचा प्रवास. रायगडच्या पायथ्याशीपासून काही हाकेच्या अंतरावर मी आणि माझ्या काही मित्रांनी थोडी विश्रांती घेतली. त्याचबरोबर मी काही माझ्यासोबत आणले होते एनर्जी ड्रिंक्स. ते आम्ही पिऊन पुढचा प्रवास चालू ठेवला. भाई लोक दमलात काय? नाही अजून नाही, पण त्याच्याकडे तुम्ही बघा, तो दमला. काय रे, दम लागला? नाही रे बाबा. मग बसलास कशाला? घाम आला. घाम आला? आणि पाय भरले. पाय भरले म्हणजे दम लागला? मन नाही भरलं पण अजून. चला मग जायचं काय? चला चला. काही क्षणांची विश्रांती घेतल्यानंतर अजून काही पुढे अंतरावर चालत आलो आणि जणू रायगड हा काही स्वर्गच वाटू लागला. काय मावशी, तुझं नाव काय? हा? आमचं लीलाबाई धुंडराम हिरवे. आणि हे काय विकतेस तू? ताक. ताक विकतेस? हा, हिरकणी इकायची ना, धंदा करायची. हा. कसा आहे ग्लास? 20 रुपये. चालेल दे. तर मावशी नाव काय तुझं? लीलाबाई धुंडराम हिरवे. लीला मावशी आहे. इथे असं ताक विकते 20 रुपयाला. कधी आलात रायगडाला तर अशा लोकांना मदत करा. हे आता एक ग्लास ताक घेतलंय मी 20 रुपयाचं. आणि मावशी किती वाजता येते तू सकाळी? सकाळी 6 वाजता येते आणि संध्याकाळी जाते किती वाजता? 5 वाजता. एवढं खपले काय जायचं. आणि किती वजन आहे तरी साधारण तुझी टोपली? बघ, हे पाणी बिनी एवढं आणायला लागतं. हे अशा प्रकारे ही टोपली आहे आणि सगळं आणावं लागतं. तर कधी आलात तर अशा लोकांना नक्की मदत करा. मी ताक घेतलंय 20 रुपयाचं. चांगली टेस्ट आहे ताकाची. अजून काही अंतरावर माझी भेट एका लहान मुलाशी झाली जो खायची बोरं विकत होता. घ्या बोर 10 रुपये वाटा लावलाय मोठा, द्या नोटा, घ्या वाटा लाल बडक माल कडक, घ्या बिन धडक, घ्या 10 रुपये. तुझं नाव काय बाळा? पांडुरंग कोकरे. शाळेत जातो? हो. शाळेचं नाव काय? राजीव शाळा हिरकणीवाडी. मग आज काय सुट्टी आहे? नाही, मग सकाळची शाळा. सकाळची? मग सकाळची शाळा करून आलास? राहतोस कुठे? खाली पाहिजे. मग रोज येतो असा. आणि हे काय? बोर. याची बोरं आहेत. घरी कोण कोण आहे? मम्मी, पप्पा, आई वडील आणि बहीण. बहीण आहे. मग घर कोण चालवतो? तू? नाही. आणि बोऱ्यांचा एक वाटा कसा? 10 रुपये. 10 रुपयाला एक. अभ्यास कधी करतोस मग? मग आता सोपन ना लवकर, मग जाऊन अभ्यास करणार. आणि खाली किती वाजता उतरणार? आता सोपल्यानंतर उचलणार. म्हणजे किती वाजता? हे बोरं संपल्यावर की टायमिंग आहे? आता
तर लवकरच जाईल. मामाकडे जाय की. मग आता खाली किती वाजता? 6 वाजता उतरणार का? नाही. मग बोरं संपल्यावर? रायगडावर ही अशी लहान लहान मुलं आहेत जी शाळा सांभाळून घर सांभाळून पण अशी कामधंदा करतात. ही अशी बोरं आहेत. तर असे यांचे काही छोटे मोठे व्यवसाय आहे. कधी आलात तर ह्यांना जर बोरं विकत घ्यायची नसतील तर घेऊ नका, पण काही छोट्या मोठ्या ह्यांना हेल्प करा. सध्या मी बोरं याच्याकडनं विकत घेत नाही कारण जास्त ताण लागते म्हणून, पण मी बोर घ्यायचा विचार केला होता. ते पैसे मी त्याला देतोय, ते ठेव तुला, ठीक आहे? आणि मोठा हो. चल, जय शिवराय. अजून काही अंतरावर शेवटी आम्ही गाठला रायगडचा महादरवाजा. तर ही रायगडावर शिवकालीन तोफ आहे, ऐतिहासिक तोफ. पण ही ह्याची अशी अवस्था बघून वाटत नाही की शिवकालीन तोफ कोणी याला असं म्हणेल. काय वाटतं तुला? हे अशा प्रकारे इकडे असे तोफा पडलेत? नाही, रायगडावरची तोफेची फार दुरावस्था झालेली आहे. महाराष्ट्र प्रशासनाने त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि याची डागडुगी केली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा. ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांची पण सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. तरी किती वर्ष झाली असतील या दोन्ही तोफांना? 1600 सालातल्या तोफ आहेत, 1650 म्हणजे 350 350 वर्ष झाली त्या तोफांना. आणि हे अशा अवस्था पडलेत. काही आपण सोशल मीडियावर फोटो पण बघितलेत की काही माकडं ह्याच्यावर बसून पण फोटो काढतात. तर हे योग्य आहे का? नाही, फार चुकीचं आहे. त्यांना इतिहासाची काय माहितीच नसेल माझ्या मते तरी, म्हणून ते लोक अशा प्रकारे फोटो काढतात. तर महाराष्ट्र शासनाला ही नम्र विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्या. चालत चालत बऱ्याच वर आलो आणि दमही लागू लागला. तेव्हा मी आणि माझ्या मित्रांनी थोडी विश्रांती घ्यायचं ठरवलं. सो फायनली मी आलोय रायगडावर. तर रायगडाच्या इतिहासाबद्दल सांगायला गेलं तर हे अख्खं आयुष्य पण कमी पडेल. सो रायगडावर आता मेन स्पॉट काय आहेत, म्हणजे इथे काय फॅसिलिटीज आहेत, आपण राहू शकतो का, खाण्याची सोय आहे का, जेवणाची सोय आहे का, थंड पाण्याची सोय आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण बघूया रायगड. हे जे दृश्य तुम्ही बघताय ते आहे राणी महल. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे 8 पत्नी होते आणि ते 8ही पत्नी या राणीमहालामध्ये राहत असे. हा आहे राजदरबार. याच ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
रायगडावरचा हा बाजारपेठ. येथे सामान खरेदीसाठी आणि विक्रीसाठी बाजार भरला जात असे. आता आपण जात आहोत जगदीश्वराच्या मंदिराकडे. हे समोर तुम्ही पाहत आहात जगदीश्वराचे मंदिर. ह्या जगदीश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये महादेवांची पिंड देखील आहे. तर ही आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी. सध्या रायगडावर राहण्यास मनाई असून जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे. शेवटी मी आणि माझे सहकारी पोचलो रायगडच्या टकमक टोकावर. टकमक टोक म्हणजे ज्या गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध व्हायचा त्या गुन्हेगाराला त्या काळात शिक्षा म्हणून या टकमक टोकावरून खाली ढकलून दिले जात असे. तर आम्ही सगळे आलो आहोत टकमक टोकावर. हा टकमक टोक नक्की काय प्रकार आहे तर आपल्याला राजू तांडेल सांगेल. राजू मला सांग, हा जो टकमक टोक आहे एवढ्या उंच टोकावर आहे आणि 90 डिग्री डायरेक्ट खाली आहे, एक्झॅक्टली काय प्रकार आहे? हा जो टकमक टोक आहे ही रायगडाची शेवटची बाजू आहे. याला टकमक टोक असं कारण पडलं आहे की या टकमक टोकावर कडेलोटाची शिक्षा व्हायची. म्हणजे जो शत्रू शिवाजी महाराजांच्या नजरेमध्ये जो शत्रुत्व त्याचं सिद्ध झालं की त्याला या कडेलोटावरून कडेलोट करायची. ज्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध झाला की त्याला या टोकावरून कडेलोट करायची, सरळ फेकून द्यायची. आणि तर माझ्या मंडळाचे अध्यक्ष, जो माझा मंडळ आहे JK स्पोर्ट्स क्लब, त्याचे अध्यक्ष सुजित पवार, मला त्याला काही प्रश्न विचारायचा आहे. तर आम्ही चालत त्याला हा प्रश्न विचारतोय. तर सुजित, बोला. किती वर्षानंतर तुम्ही इथे रायगडला आलात? ही पिकनिक आम्ही काढली आहे. कमीत कमी 4-5 वर्षाचा आम्हाला यावर्षी गॅप पडलेला आहे पिकनिकसाठी. 4 ते 5 वर्षाचा गॅप पडला, पण मला आणि खास करून ही पिकनिक आम्ही आमचा मित्र गौरव केरकर त्याच्यासाठी आम्ही खास करून ही पिकनिकला आलेलो आहोत आणि पाय वाटी रायगड चढतोय आणि उतरतोय. तर ही पिकनिक सुजितने काढली
कारण मी शिपवर असतो. माझा जॉब जो आहे तो शिपवर आहे. मला 5 ते 6 महिने सुट्टी असते लँडवर, म्हणजे घरी. त्यासाठी होय सुजित, राईट? येस, बरोबर. आणि मी लास्ट जेव्हा रायगडला आलो होतो तेव्हा तो होता 2003. टोटल मला 19 इयर्स झाले. 19 वर्षानंतर मी आज रायगडला भेट दिली आहे. हे सगळं शक्य झालं आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुजित पवारामुळे. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचेही गौरव केरकर. तर काय वाटतं सगळ्यांनी, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवांनी रायगडला यावं असं नक्कीच यावं. रायगडाचं दर्शन घ्यावं, महाराजांची समाधी पाहावी, बाजारपेठ पाहावी, मेघडंबरी पाहावी. भरपूर असे स्पॉट आहेत बघण्यासारखे आहेत, निसर्गरम्य स्पॉट आहे. तर कुलदीप, तुला कसं वाटतंय रायगड फिरून? खूप मस्त वाटतंय. बघायला खूप अशी स्थळं आहेत इथे. आतापर्यंत तुम्ही एवढे अजूनपर्यंत लग्न झालंय नाही, लग्न जुळत नाहीये, म्हणून त्याच्या तोंडून ते स्थळ असा शब्द निघाला. आणि हा शिवडीला राहतो. हा काय आमच्या सोसायटीमध्ये सध्या राहत नाही. शिवडीला असून पण आमच्या सोबत असतो, उत्साहाने येतो. याला मी विचारलं की तुला इथे काय आवडलं, तर हा बोलतो इकडे चांगली स्थळं आहे. स्थळं म्हणजे नक्की याला काय बोलायचं? म्हणजे ठिकाण बघणार खूप काही आहे, निसर्गरम्य. पण वेळेच्या अभावी आम्ही जाऊ शकत नाही ते काही ठिकाण बघायला. स्थळांची नावं आम्ही स्थळांच्या बद्दल बोललो, तू दुसऱ्याबद्दल कशाला बोलतोय? रायगडला परत यावं असं वाटेल? हा, येणार पुढच्या वर्षी. आणि तुझे काही मित्रमंडळ येत असेल तर त्यांनाही आणशील? सगळ्यांना घेऊन येणार. आणि तुला असं वाटतं की महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांनी? मराठीने सगळे भारतीयांनी घेतलं पाहिजे. सगळ्या भारतीयांनी घेतलं पाहिजे. कारण इतिहास पण जाणून घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. महाराष्ट्राचे नाही तर भारताचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, या सर्वांचं तुम्ही रायगडावर या, त्यांचं दर्शन घ्या. रायगड काय आहे, कसं आहे, इतिहास सांगणारे पण इकडे गाईड आहेत, त्यांना हायर करा. तुम्ही हायर करू शकता. काय त्यांची छोटी मोठी फीज आहे ते पे करा. आणि मी तुम्हा सर्वांना हे आवाहन करतो की तुम्ही रायगडावर नक्की या. गॉगल वाले भाई साहब, वो डायलॉग मत. ओ गॉगल वाले भाई साहब, हाँ. तुम्हारा दान किधर है? हाँ. नींबू पानी इधर है. अच्छा, इधर है क्या? कैसा है नींबू पानी? छान आहे. अरे किती रुपयाला आहे बोल? फक्त 20 रुपये. काय बारक्या? नाव काय तुझं? रोहित. रोहित. पूर्ण नाव सांग. रोहित सुरेश. एवढ्या फास्ट? कितवी देस? 8वी मध्ये. शाळेचं नाव काय? राजीव शाळा नाही, विद्यालय कुंजर. मग पहिली शाळा सांगत होतीस ती कुठली? राजीव शाळा इरकणीवाडी. 2 शाळा आहेत का तुझी? पहिला 7वी पर्यंत होतो. मग 8वीत शिफ्ट झाला. हे डायलॉग मारायला कोणी शिकवलं? काय माहिती आहे ना, डायलॉग मारायला कोणी शिकवलं खरं सांग? लोक गेले जाते त्यांनी. तुम्हारा ध्यान किधर है, लिंबू पाणी इधर है. याला बघून घ्या. हा प्रत्येक माणसाला तसं सांगतो, तुम्हारा ध्यान किधर है, लिंबू पाणी इधर है. घेतला लिंबू पाणी, ठीक आहे. चल. तर हा होता आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड. वेळेची कमतरता आणि जास्त गर्दी असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ शूट करता आली नाही. जाता जाता मी आपल्या सर्वांनाही नम्र विनंती करतो की आपण एकदा तरी रायगडला नक्कीच भेट द्यावी. तर भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कोकणचं सावंतवाडीकर गौरव केरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.